आणि आता बातमी चंद्रपुरात नाही आणि एक हादरवणारी घटना आता समोर आलेली आहे। चंद्रपूरच्या नवजात बाळाचा सौदा प्रकरणात आता थेट राजकीय वर्तुळातून खळबळ उडालेली आहे, कारण रामनगर पोलिसांच्या तपासात या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। यामध्ये आमदार किशोर जोरगेवार यांच्या गटातील कार्यकर्त्या सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे या दोन भाजप महिला पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। आईने तिच्या अल्पवयीन लेकीच्या बाळाचा पैशांसाठी सौदा केला होता। या प्रकरणामध्ये याआधीच एक नराधम प्रियकर, मुलीची आई आणि बाळ खरेदी करणाऱ्या दोन महिलांना अटक झाली। या मोठ्या मानवी तस्करी रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सामील आहे याचा आता पोलीस शोध घेत आहेत। अधिक माहिती घेऊयात। अभिषेक भटपल्लीवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, नेमकं काय हे सगळं प्रकरण? नक्कीच मागे 1.5 महिन्यापूर्वी जी मातेने आपल्या मुलीच्या बाळाला विकण्याचा प्रयत्न केला होता, ते प्रकरण रामनगर पोलिसांनी आणून पाडलं होतं। त्या प्रकरणामध्ये आईच्या प्रियकराला आणि आईला त्यासोबतच बाळाला विकत घेणाऱ्या ज्या दोन महिला होत्या त्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली होती। त्यानंतर आता पैशाच्या हवासापोटी नवजात बाळाचं जे सौदा करण्याचं जे प्रकरण आहे यात आता राजकीय वळण आलेलं आहे। याच्यामध्ये भाजपचे जे दोन प्रमुख महिला पदाधिकारी आहे यांना काल रामनगर पोलिसांनी चौकशी दरम्यान त्यांना अटक केलं आणि त्यानंतर न्यायालयीन त्यांना कोठडीत पाठवण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये आमदार किशोर जोरगेवार यांच्या गटातील जे कट्टर समर्थक मानले जाणारे सायली येरणे असेल किंवा आणि भाग्यश्री हांडे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत त्यांना पाठवण्यात आलं आहे। परंतु या मानवी तस्करी प्रकरणामध्ये अजून कुठले धागेदोरे या प्रकरणामध्ये सापडतात का याचाही रामनगर पोलीस मोठ्या कौशल्याने आपलं कर्तव्य जे आहे ते पार पाडत आहे। अजून या प्रकरणात अजून कोणाची नावं पुढे येतात, कुणाला अटक होतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अभिषेक।